उन्हाळा आला की घराघरांमध्ये कच्च्या कैरीचं लोणचं नक्कीच बनतं. पण आज आपण बनवणार आहोत कैरी, लसूण आणि मिरचीचं मिक्स लोणचं. लसूण आणि मिरचीचं लोणचं बनवताना त्यात व्हिनेगर किंवा मग लिंबाचा रस घातला जातं. पण इथे मी व्हिनेगर आणि लिंबाचा रस न वापरता वर्षभर टिकणारं हे मिक्स लोणचं बनवणार आहे. आणि जर जेवणाच्या ताटामध्ये लोणचं नसेल तर आपलं जेवण जे आहे ते अपूर्णच असतं. कोणताही रेडीमेड मसाला नाही आहे, झटपट आपल्या घरातल्याच मसाल्यांमध्ये हे लोणचं तयार होतं. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. कैरीचं लोणचं बनवताना कैरीची योग्य निवड करणं खूप गरजेचं असतं. कैरी वरून एकदम कडक असली पाहिजे, आतून पांढरी शुभ्र असली पाहिजे. त्यासोबतच कैरी घेताना ती कोणती घ्यावी तर तुम्ही राजापुरी कैरी घेऊ शकता, लाडवा कैरी घेऊ शकता किंवा गावठी जी कैरी असते ती घेऊ शकता. तुम्ही ह्यापैकी कोणतीही कैरी घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कैरी घेताना त्याच्या आतला जो बाटा असतो, कोय असते, ती पूर्णपणे तयार झालेली असली पाहिजे. कोवळी कैरी घ्याल तर लोणचं जास्त काळ टिकणार नाही. त्यामुळे पूर्ण आतली कोय तयार झालेली कैरी घ्या. आणि तुम्ही राजापुरी किंवा मग तोतापुरी किंवा मग कोणतीही गावठी कैरी घेऊ शकता. दुसऱ्या कोणत्याही कैरीचा वापर करू नका जर तुम्हाला हे लोणचं जास्त काळ टिकवायचं असेल. तर कैरीची निवड कशी करावी हे मी तुम्हाला पूर्ण सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता इथे मी ही कैरी जी आहे ती मार्केटमधूनच कापून आणलेली आहे, कारण माझ्याकडे जी कैरी कापायची विळी असते ती नव्हती. आणि ह्याचा बाठा जो असतो तो पूर्ण आतला कडक असतो, त्यामुळे आपल्याला घरी कापता येत नाही. विळी असेल तर कापू शकता, पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी ही बाजारातूनच कापून आणली. आणि सगळ्या कैरींच्या ज्या कोयी आहेत त्या सगळ्या मी काढून घेतल्या. आता ही कैरी बाजारातून कापून आणलेली असल्यामुळे ह्याच्यावर धूळ वगैरे बसते, त्यामुळे मी ह्या कैरीला आता धुवून घेणार आहे. जर तुम्ही घरीच कापत असाल तर स्वच्छतेने कापा. म्हणजेच कैरी आधी स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर विळीसुद्धा स्वच्छ धुवून घ्या आणि मग कापा. मग तुम्हाला ह्या कैरीचे तुकडे धुवायची गरज लागणार नाही. पण मी हे बाहेरून आणलेलं आहे, बाहेर धूळ वगैरे असते, त्यामुळे मी हे कैरीचे तुकडे आता स्वच्छ धुवून घेणार आहे. हे मिक्स लोणचं बनवण्यासाठी इथे मी पूर्ण 1 किलो कैरी घेतलेली आहे. पाणी पाहू शकता एकदम मळकट निघालेलं आहे. तरी मी चांगलं चोळून धुवून घेतलं आहे. आता हे पाणी काढून पुन्हा मी अजून 1-2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे. तर हे पहा, मी मस्त अशी कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे. आता हे यातलं पाणी जे आहे थोडंसं निथळत ठेवूया. जर तुम्ही कैरीच्या फोडी घरी करत असाल तर तुम्हाला फक्त एकदाच सुरुवातीला धुवून घ्यायचं आहे, त्यानंतर फोडी केल्यानंतर नाही धुवायचं आहे. पण इथे मी धुतलेल्या आहेत कैरीच्या फोडी, त्यामुळे मला इथे सुकवायला लागणार. कारण कैरीमध्ये जर पाण्याचं प्रमाण राहिलं तर मग आपलं लोणचं खराब होऊ शकतं. त्यामुळे मी एका कॉटनच्या कपड्यावर हे पसरवून घेतलेत. फक्त 1 ते 1.5 तास मी या कैरीला सुकवून घेणार आहे फॅनखाली. आणि जास्त सुकवायचं नाही आहे आपल्याला, फक्त याच्यावरचं पाणी जे आहे ते सुकलं पाहिजे एवढंच सुकवून घ्यायचं. जेव्हा वाटेल की कैरीच्या फोडींवरचं पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे तेव्हा मग या फोडी काढून घ्यायच्या. तर तुम्ही इथे पाहू शकता काही वेळानंतर या फोडी छान सुकलेल्या आहेत, जराही यावर पाणी नाही आहे. एवढंच सुकवायच्या आणि आता या काढून घ्यायच्या. जर फोडी धुतलेल्या नसतील तर तुम्हाला इथे सुकवायची गरज नाही. डायरेक्टली त्यात मीठ आणि हळद लावून ठेवायचं आणि काही तासानंतर सुकवायला घालून द्यायचं. तर आता हे कैरीच्या फोडी तयार आहेत. एका भांड्यामध्ये मी काढून घेते. आता या फोडींमध्ये घालूया 2 चमचे खडा मीठ. तर शक्यतो लोणचं बनवताना खड्या मिठाचाच वापर करा, कारण या अख्ख्या मिठामुळे काय होतं, लोणचं जास्त वेळ टिकायला मदत होते. तर बारीक मिठापेक्षा ह्या मिठाचा वापर करा लोणचं बनवताना. तर मी इथे 2 चमचे मीठ घातलेलं आहे. 1 किलो कैरी आहे, त्यात 2 चमचे मीठ घातलं आहे. आता बाकीचं उरलेलं मीठ जे आहे ते नंतर घालूया. किती घालायचं ते पुढे पाहूया आपण. तर आता हळदी पावडरसुद्धा आपण इथे घालणार आहोत, साधारण 1.5 चमचा. फोडींना हळद आणि मीठ दोन्ही चांगलं लावून घेऊया. कैरीच्या फोडी पूर्णपणे कोरड्या असल्यामुळे याला हळद मीठ आता व्यवस्थित लागणार नाही. त्यामुळे आता आपण थोडंसं मिक्स करूया आणि झाकण देऊन 1 तासभर तरी असंच ठेवून देऊया. हळद मीठ लावून 7 ते 8 तासासाठी या कैरीच्या फोडी अशाच ठेवून द्यायच्या आहेत. चांगलं हळद मीठ मुरू द्यायचं. आता मी हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे. झाकण देऊन आता आपण साधारण 1 तासासाठी ठेवूया आणि मग 1 तासानंतर चेक करूया. सुरुवातीलाच तुम्ही हळद मीठ लावून ठेवलं की 8 तास ठेवू शकता. पण कसं आहे, 8 तासामध्ये तुम्हाला अधूनमधून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हळद मिठामध्ये कैरीचे तुकडे जे आहेत ते चांगले सगळ्या बाजूने मुरतील. सगळ्या बाजूने हळद मीठ याला लागेल.
1 तासानंतर आता आपण चेक करून बघूया. तर हलकासा ओलावा यामध्ये दिसतोय. तर अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया. अजून पूर्णपणे हे मीठ विरघळलेलं नाही आहे, तर पूर्ण 8 तासामध्ये हे चांगलं विरघळून जाईल. फक्त तुम्हाला अधूनमधून 1-2 तासाने असं हे थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्या गोष्टीची काळजी घ्यायची की जो चमचा वापरताय तुम्ही तो पूर्णपणे कोरडा असला पाहिजे. लोणचं बनवताना जेही भांडे वापराल ते सगळी कोरडी वापरा, कुठेही ओलावा नको. तर आता 8 तास इथे झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता सगळं मिठाचं पाणी याला सुटलेलं आहे. त्यासोबतच कैरीमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण असतं, त्या मिठाबरोबरच कैरीचं पाणीसुद्धा बाहेर पडतं. तर आता हे आपण असं गाळून घेऊया. तुम्ही ह्या कैरीचे तुकडे हळद मीठ लावून पूर्ण रात्रभर ठेवलेत तरीही चालेल. तर एक्स्ट्राचं पाणी जे आहे हळद मिठाचं ते टाकून द्यायचं आहे. हळद मिठामध्ये कैरी चांगली मुरलेली आहे. तुम्हाला हे माहीतच असेल की हळद आणि मीठ जे आहे ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि अशा पद्धतीने हळद मिठामध्ये या कैरीचे तुकडे मुरवून ठेवले ना, मग ते पटकन खराब होत नाही. हळद मिठाचं पाणी मी पूर्ण निथळवून घेतलं आहे. आता एक एक कैरीचे तुकडे असे सुटसुटीत असे फॅन खालीच सुकवायला ठेवायचे. आता दुसरी गोष्ट म्हणजे कैरी सुकवताना कोणती काळजी घ्यायची. तर बरेच जण कैरी उन्हामध्ये सुकायला घालतात आणि ती एवढी सुकवतात की ती एकदम कडक होऊन जाते, किंवा फॅनखाली जास्त वेळ सुकवतात, त्यामुळे ती खूप कोरडी होऊन जाते आणि त्यामुळे ना लोणच्याला अजिबात चव लागत नाही. आणि कैरी खूप सुकवलेली असल्यामुळे, कडक असल्यामुळे त्यात जराही मसाले मुरत नाही किंवा तेलसुद्धा मुरत नाही आणि त्यामुळे कैरीचं लोणचं खाताना त्याच्या फोडी एकदम वातड लागतात आणि चवीलाही छान लागत नाहीत. फोडी मी सगळ्या सुती कपड्यावर पसरवून घेतलेत आणि 1-1.5 तासासाठी मी सुकवून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते की कैऱ्या कशा पद्धतीने सुकलेल्या आहेत. आपण कैरीचं मिक्स लोणचं बनवतोय, त्यासाठी आपण 1 किलो कैरी घेतली. आता घ्यायचं आहे 1/2 किलो लसूण आणि 200 ग्रॅम कमी तिखट मिरची. जर तुम्हाला तिखटवाली मिरची घालायची असेल तर 100 ग्रॅमच घाला, नाहीतर लोणचं जास्त तिखट होऊ शकतं. मिरचीचे सगळे देखे मोडून घ्यायचे. त्यासोबतच मी लसूण एकदम मोठ्या पाकळीचा घेतलेला आहे आणि गावठी लसूण घेतलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुसरा लसूणसुद्धा घेऊ शकता, साधं नेहमीच्या वापरातलं, पण थोड्या पाकळ्या ज्या आहेत त्या मोठ्या घ्या. तर इथे गावठी लसूणच्या पाकळ्या बारीकच असतात, तरी पण मी सगळ्यात मोठ्यात मोठी पाकळी असेल असा लसूण इथे घेतलेला आहे. पूर्ण 1/2 किलो लसूण मी सोलून घेतलं आहे आणि 200 ग्रॅम ह्या मिरच्या आहेत कमी तिखटवाल्या, कमी हिरव्या असतात, यासुद्धा मी धुवून घेतल्यात. आता या आपण एका स्वच्छ कपड्यावर घालूया, सुती कपड्यावर घालायच्या आणि एक एक अशा कोरड्या करून घ्यायच्या. तुम्ही अशाचसुद्धा कपड्याने पुसू शकता, पण काय होतं सगळ्या व्यवस्थित पुसल्या जात नाहीत आणि मग लोणचं खराब होऊ शकतं. त्यामुळे आपण काय करूया, एक एक अशा ह्या मिरच्या कपड्याने एकदम व्यवस्थित कोरड्या करून घेऊया. मिरची आणि लसूणचं लोणचं बनवताना नेहमी लिंबाच्या रसाचा वापर आपण करतो किंवा व्हिनेगर वापरतो, पण ह्या लोणच्यामध्ये वापरायची गरज नाही आहे, कारण आपण इथे कैरी वापरणार आहोत. कैरीचा आंबटपणा असतो तो आपोआपच या मिरची आणि लसणामध्ये मुरून जातं, त्यामुळे आपल्याला वेगळं असं काही व्हिनेगर किंवा लिंबाचा रस वापरायची गरज नाही आहे. सगळ्या मिरच्या आता मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, कोरड्या केलेल्या आहेत. आता आपण कट करून घेऊया. तर तुम्हाला हवं तर तुम्ही असे मिरचीचे 2 तुकडे करून मधून अशी कट मारून घेऊ शकता, किंवा मग एक अख्खी मिरची ठेवू शकता, फक्त मधून कट मारून घ्यायची. अशा पद्धतीने अख्खी मिरची ठेवू शकता, किंवा मग तुम्ही असे बारीक बारीक तुकडे करू शकता, असे मध्यम आकाराचे तुकडे करून घेऊ शकता. तर मी असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे, मला अशा अख्ख्या मिरच्या नको आहेत. बारीक तुकडे केलेल्या या सगळ्या मिरच्यांना मी असे मधून अर्धवट अशा चिरा मारून घेणार आहे. याने काय होईल, मसाला छान या मिरच्यांच्या तुकड्यांमध्ये मुरेल. जर तुम्ही जास्त तिखटवाली मिरची वापरत असाल तर त्यातले बी काढूनसुद्धा वापरू शकता, म्हणजे तिखटपणा कमी होईल. तर आता सगळ्या या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत. एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊया आणि सोललेलं लसूण आहे ते सुद्धा आपण असं बाजूला काढून घेऊया. आता हे ताट आपल्याला फॅन खाली ठेवायचं आहे आणि फक्त 20 ते 30 मिनिट म्हणजे अर्ध्या तासापर्यंतच हे आपल्याला फॅन खाली थोडं सुकवून घ्यायचं आहे. ह्याच्याने काय होईल, हलकं त्याच्यामधलं मॉइश्चर आहे, लसूणमध्ये ओलावा असतो, मिरचीमध्ये ओलावा असतो, हलकंसं मॉइश्चर कमी होईल आणि मग आपलं लोणचं जे आहे ते जास्त काळ टिकेल. फक्त हे एवढी काळजी घ्यायची की अर्ध्या तासापेक्षा जास्त बिलकुल फॅन खाली ठेवायचं नाही. आता तुम्ही कैरीसुद्धा पाहू शकता, एकदम कोरडी झालेली. कैरीचे तुकडे पहा, तुम्हाला अजिबात वाटणार नाही की एकदम कडक झालेले आहेत, कडक सुकलेले आहेत.
म्हणजे हलकंसं फक्त जे हळद आणि मिठाचा ओलावा होता ना त्या पाण्याचा, ते फक्त आपल्याला हाताला लागलं नाही पाहिजे एवढं सुकवून घ्यायचं. तर आपली कैरीसुद्धा सुकली आणि हे मिरची आणि लसूणसुद्धा आपण अर्धा तास सुकवून घेतलं आहे. आणि पाहू शकता हलकंसं मॉइश्चर गेलेलं आहे, खूप जास्त मी सुकवलेलं नाही आहे. आता ही कैरीसुद्धा एका ताटामध्ये काढून घेऊया आणि तुम्हाला दाखवते बघा. असं कैरी हाताने दाबली ना की तुम्हाला जराही ओला हाताला लागणार नाही. म्हणजे ही बरोबर सुकलेली आहे. जास्त वेळ सुकवायची नाही, कडक सुकवायची नाही, याची काळजी घ्यायची. लोणचं बनवण्यासाठी मी इथे राईचं तेल वापरणार आहे. तुम्ही शेंगदाणा तेलसुद्धा वापरू शकता. राईचं तेल का वापरते तर राईच्या तेलामुळे लोणच्यामध्ये हलकंसं तिखटपणा येतो आणि लोणचं खूप चविष्ट होतं. त्यासोबतच राईच्या तेलामुळे लोणचं जास्त टिकायला मदत होते. तर ह्या 2 गोष्टींमुळे मी इथे राईचं तेल वापरणार आहे. आता मी इथे 300 ml एवढं राईचं तेल घेतलं आहे. हे चांगलं कडकडीत धूर निघेपर्यंत मी गरम करून घेणार आहे. तेल चांगलं गरम झालं आहे आणि एकदम धूर निघतं याच्यातून, असंच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आणि आता हे आपण गॅस बंद करून थंड व्हायला ठेवून देऊया. तर मसाल्यामध्ये मी एकदम साधे सोपे मसाले घेतलेले आहेत, काहीच किचकट नाही आहे. लसूण, मिरची आणि कैरी पूर्ण 1.5 किलो प्रमाणात झालेला आहे. त्यासाठी मी इथे मसाले घेतलेले आहेत. अख्ख्या मसाल्यांमध्ये घेतलेले आहेत साधारण 20 काळी मिरी, 20 लवंग, 2 चमचे मेथी दाणे आणि 1 मोठा चमचा हिंग. इथे तुम्ही हिंग खडावाला सुद्धा घेऊ शकता. अख्ख्या मसाल्यांबरोबरच ते मिक्सरला वाटून घ्यायचं. आता आपण जे लवंग आणि काळी मिरी घेतलेत त्यातले 4 लवंग आणि 4 काळी मिरी वेगळे काढायचे आणि जे तेल आहे ते पूर्णपणे थंड झालेलं नाही आहे, हलकं थंड झालं आहे. त्यात हे लवंग आणि काळी मिरी घालायचे आहेत, म्हणजे ते हलकेसे तेलामध्ये फ्राय होतील. आता हे सगळे मसाले आपण हलके गरम करून घेऊया. तर इथे मी घेतलेले आहे मोहरीची डाळ, 1.5 किलो प्रमाणात लसूण, कैरी आणि मिरची आहे. त्यानुसार आपण इथे साधारण 200 ग्राम राईची पिवळी डाळ घेतलेली आहे. ती आपण आता हलकी बारीक गॅसवर भाजून घेऊया. खूप जास्त रंग बदलवायचा नाही, हलकं गरम करून घ्यायचं, कारण यात थोडंसं मॉइश्चर असतं. राईची डाळ तुम्ही जेव्हा पण घेता तेव्हा पाहायचं हलकीशी ओलसरपणा असतो त्यात, आणि तो निघून जावा, छान कुरकुरीत अशी ही डाळ व्हावी, म्हणजे चांगली गरम व्हावी, त्यासाठी आपल्याला ही भाजून घ्यायची. आता आपण घेऊया लवंग, काळी मिरी आणि मेथीदाणा. तर हे सुद्धा आपण कढईमध्ये घालून तेही बारीक गॅसवर चांगले भाजून घेऊया. फक्त गरम करायचं आहे, रंग बदलवायचा नाही. त्याने लोणच्याची चवसुद्धा वाढेल आणि छान यामधला ओलावा निघून जाईल. आता लोणच्यासाठी मी लाल मसाल्यामध्ये घरगुती मसाला वापरणार आहे. कोकणी मसाला किंवा आगरी मसाला तुम्ही इथे वापरा. जर तुम्ही ते दोन्ही मसाल्यांपैकी एक वापरत असाल हे लोणचं बनवताना, तर तुम्हाला इथे एवढेच मसाले घ्यायचे आहेत अख्ख्या मसाल्यांमध्ये. आणि जर तुमच्याकडे ते दोन्हीही मसाले नसतील तर तुम्हाला भाजताना इथे 2 चमचे बडीशेपसुद्धा भाजायचे आणि तीसुद्धा या मसाल्यांमध्ये वाटून घ्यायचे. तर आता आपण भाजलेले मसाले थंड करून घेऊया. 1.5 किलो प्रमाणात हे लोणचं बनवतो आहे, त्यासाठी तुम्हाला साधारण 150 ते 200 ग्रॅम खडा मिठाचा वापर करायचा आहे. तर मी इथे 150 ग्रॅम खडा मीठ घेतलेलं आहे. 2 चमचे तर आपण अगोदरच घातलेलं मुराईसाठी. तर आता हे मीठ जे आहे ते भाजून घेऊया. हलकं गरम करून घ्यायचं, कारण आपल्याला हे मीठ वाटायचं आहे आणि या खड्या मिठामध्ये थोडासा ओलावा असतो, तर ते चांगलं वाटलं जावं, पाणी सुटू नये, त्यासाठी मी हे मीठ थोडंसं गरम होईपर्यंत भाजून घेतलं. काळी मिरी, मेथीदाणे आणि लवंग जे आपण भाजून घेतलेले ते हलके थंड करून घेतले आणि असे दरदरीत वाटून घेतले. जास्त बारीक पावडर करायची नाही, हलकंसं दरदरीत वाटून घ्यायचं. त्यानंतर जे खडा मीठ गरम करून ठेवलेलं तेही थंड केलं आणि त्याची अशी पावडर करून घेतली. खूप सिंपल रेसिपी आहे, कुठेही जास्त तामझाम नाही आहे आणि रेडीमेड मसालासुद्धा नाही आहे. आपल्या घरात नेहमीच उपलब्ध असलेल्या 4-5 मसाल्यांमध्येच हे लोणचं तयार होतं आणि एकदम चविष्ट हे लोणचं होतं. नक्कीच ह्या पद्धतीने करून पहा. तर आता सगळे मसाले आपले वाटूनसुद्धा भाजून वाटून तयार झालेले आहेत. आता आपण लोणचं बनवायला सुरुवात करूया. लोणचं नीट मिक्स करता यावं त्यासाठी एक मोठं भांडं मी घेतलेलं आहे. त्यात कैरीच्या फोडी, लसूण आणि मिरची हे सगळं घातलं आहे. त्यासोबतच हिंग आणि इथे जे आपण मसाले वाटले तेही घालूया. त्यानंतर राईची डाळ, तीसुद्धा थंड झालेली आहे, तीही घालूया. जर तुम्हाला खडा हिंग भेटला तर तो घ्या पावडरपेक्षा आणि तेही मसाल्यांबरोबरच मिक्सरला वाटून घ्या. त्याने खूप छानच सुगंध या लोणच्याला येतो. वाटलेल्या मिठाचे 5 ते 6 चमचे मी इथे घालणार आहे. तुम्हाला मिठाचं प्रमाण ह्यापेक्षा जास्तही लागू शकतं.
200 ते 250 ग्रॅमसुद्धा लागू शकतं 1.5 किलोच्या प्रमाणात. तर तुमच्या चवीनुसार तुम्ही इथे मिठाचा वापर करा. मी 150 ग्रॅमच मिठाचा वापर इथे करणार आहे. 3 मोठे चमचे मी हळदी पावडर घातलेली आहे आणि घरगुती मसाला मी इथे 7 चमचे घातलेला आहे. तुम्हाला किती तिखट हवे त्यानुसार अंदाजे घाला. तर मी ते आगरी मसाल्याचा वापर केलेला आहे किंवा तुम्ही कोकणी मसाल्याचा वापरसुद्धा करू शकता. मग तुम्हाला कोणतीही वेगळी मिरची पावडर घालायची गरज लागणार नाही. आणि जर तुमच्याकडे या मसाल्यांमधले दोन्ही मसाले नसतील तर मग तुम्ही भाजताना मसाल्यांमध्ये 2 चमचे बडीशेप घाला आणि तेही वाटून घ्या. आणि लाल मिरची पावडरमध्ये काश्मीरी मिरची पावडर 4 चमचे घाला आणि 3 चमचे लाल तिखट घाला, म्हणजे तिखटवाली मिरची पावडर घाला. हे 3 मसाले तुम्हाला इथे ॲड करायचे जर तुमच्याकडे कोकणी आणि आगरी मसाला नसेल तर. सगळे कोरडे मसाले मी आधी मिक्स करून घेतले आणि त्यानंतर पूर्णपणे थंड करून घेतलेलं तेलसुद्धा यात घातलं आणि ते सुद्धा चांगलं मिक्स करून घेतलं. तर आता मी हे उरलेलं मीठ जे आहे ते नंतर 2 दिवसानंतर घालणार किंवा 1 दिवसानंतर घालणार चवीनुसार. एकदम सगळं मीठ घालणार नाही. तर आता चांगलं मिक्स करून झाल्यानंतर झाकण देऊन आपण 1 दिवस असंच ठेवून देऊया. हळद मिठामध्ये कैरीचे तुकडे मुरवताना मी मीठ घातलं. त्यानंतर हे मसाले मिक्स करताना थोडं मीठ घातलं आणि उरलेलं मीठ मी सर्वात शेवटला घालणार. असं केल्यामुळे लोणचं जे आहे ते खारट होत नाही आणि आपल्याला मिठाचा अंदाजसुद्धा येतो. खारट झालं तर मग चव बिघडते पूर्णपणे. त्यामुळे शक्यतो जपूनच मिठाचा वापर करायचा. 150 ते 200 ग्रॅम मीठ पुरेसं आहे, पण कमीसुद्धा मीठ व्हायला नको, नाहीतर मग लोणचं खराब होऊ शकतं. कारण मिठामुळेच लोणचं टिकतं. त्यामुळे मिठाचा वापरसुद्धा आणि हळदीचा वापरसुद्धा कमी नको व्हायला. योग्य प्रमाण पडलं पाहिजे. तर 1 दिवसानंतर मी झाकण काढून हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यात थोडं मीठसुद्धा मी पुन्हा ॲड केलं. अजून थोडं मीठ आहे ते मी लोणचं बरणीमध्ये भरताना ॲड करेल. आता हे 3रं दिवस आहे आणि पुन्हा मी हे चांगलं मिक्स करून घेते. तर या कैरीच्या फोडींमध्ये, मिरचीमध्ये, लसूणमध्ये बऱ्यापैकी हा मसाला छान मुरलेला आहे. मी जे घरगुती मसाला वापरला लाल तिखट त्यामध्ये सगळं होतं. काश्मीरी मिरचीसुद्धा होती, तिखट मिरचीसुद्धा होती आणि अख्खे मसालेसुद्धा होते. त्यामुळे मला वेगळा मसाला वापरायची गरज लागली नाही. पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला काश्मीरी मिरची पावडर आणि तिखट मिरची पावडर घालावी लागणार. आणि रंगसुद्धा पाहू शकता एकदम सुंदर आलेला आहे. आता एक अशी कोरडी बरणी घ्यायची, जराही कुठेही पाणी नको आहे, एकदम कोरडी बरणी घ्यायची चांगली पुसून आणि ह्या बरणीमध्ये लोणचं सगळं भरून घ्यायचं. मिरची आणि लसूणमध्ये हा मसाला अजून मुरायला थोडा वेळ जाईल. 10 ते 15 दिवस द्यायचे आणि 10-15 दिवसानंतर हे खाण्यासाठी पूर्णपणे तयार असेल. आणि मग मिरची आणि लसणाचा तिखटपणा जराही जाणवणार नाही, त्यात पूर्ण कैरीचा आंबटपणा उतरलेला असेल. लोणचं बरणीमध्ये भरल्यानंतर टिश्यू पेपरने किंवा स्वच्छ सुती कपड्याने साईडच्या कडा ज्या आहेत त्या चांगल्या पुसून घ्यायच्या. जराही कुठे मसाला लागलेला नको, नाहीतर काही दिवसांनी साईडला लागलेल्या मसाल्यावर पूर्ण बुरशी येते आणि लोणचंही खराब होऊ शकतं. त्यानंतर उरलेलं मीठसुद्धा मी लोणच्याच्या वरून घातलं आणि थोडंसं मिक्स करून घेतलं. आता सर्वात शेवटला आपल्याला घालायचं आहे तेल. जेवढं तेल कमी आहे तेवढं तेल आपल्याला घालायचं आहे. तर हे राईचं तेल मी अंदाजे घेतलेलं आहे, इथे कडकडीत गरम करून घेतलं. तेल गरम करून थंड होईपर्यंत हे जेवढं तेल होतं तेवढं ते खालपर्यंत गेलेलं आहे. आता बाकीच्या कैरीच्या तुकड्यांमध्ये जेवढं गरज लागेल तेवढं आपण इथे तेल घालूया. तर हे गरम केलेलं तेल मी पूर्णपणे थंड करून घेतलं आणि या बरणीमध्ये ओतलं. हलकंसं स्पॅच्युलाच्या मदतीने तेलाला खाली जाण्यासाठी जागा द्यायची. एवढं तेल घालायचं की ह्या कैरीचे तुकडे आणि पूर्ण मसाला त्या तेलामध्ये बुडला गेला पाहिजे. तुम्ही पाहू शकता या मसाल्याच्या वरपर्यंत तेल घातलेलं आहे, म्हणजे हे लोणचं जराही पटकन खराब होणार नाही. तेलाचं प्रमाणसुद्धा कमी असेल तर लोणचं खराब होऊ शकतं. 10 ते 15 दिवसानंतर लोणचं खाण्यासाठी तयार आहे आणि मस्त चमचमीत असं 1-2 वर्ष जरी ठेवलं तरी हे लोणचं खराब होणार नाही. आणि ही एक पारंपरिक पद्धत आहे, कोणताही रेडीमेड मसाला नाही आहे. साधी सोपी पद्धत आहे आणि खूप सारे टिप्स मी इथे सांगितलेल्या आहेत, ज्याने तुमचं लोणचं परफेक्ट बनेल आणि जराही खराब होणार नाही. रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.